श्री स्वामी समर्थ। तिच्या कठीण काळातील अमृता खानविलकरने सांगितलेला स्वामी अनुभव आज आपण बघत आहोत। अमृता म्हणते, मी एक अभिनेत्री असल्यामुळे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवणं जास्त गरजेचं आहे, कारण इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुम्हाला 2-2 वर्ष काम मिळत नाही। त्यावेळी तुम्ही स्वतःसाठी काय करतात हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। ते करण्याचं बळ जे आहे मला स्वामींकडूनच मिळतं। जेव्हा माझ्याकडे काही काम नसतं तेव्हा मी काय काय काम करू शकते हे मला माझ्या स्वामींनीच दाखवलं। मध्यंतरी मी आणि माझा नवरा हिमांशू आमचं एक घर भाड्याने द्यायचा विचार करत होतो, पण काय माहिती ते रेंटवर जातच नव्हतं। लॉकडाऊनमुळे त्या घराचा हप्ता देखील आम्हाला खूप भारी पडत होता। एका पॉइंटला तो परवडतच नव्हता। त्यावेळी आम्ही दोघांनी ठरवलं की हे घर आपल्याला भाड्याने द्यायलाच हवं, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या थोडी मदत होईल। खूप लोक येऊन ते आमचं घर बघत होते, पण ते घर काही केल्या भाड्यानं जातच नव्हतं। यामुळे मी स्वामींवर नाराज देखील झाले, त्यांच्यासोबत भांडण देखील केलं। स्वामी नाहीच मला मदत करायला मनात विचारही केला, पण काहीही केलं तरी माझी श्रद्धा स्वामींवरून कमी होत नव्हती। मनोभावे मी स्वामींची सेवा करत राहिले। त्यानंतर एक जोडपं आलं आणि त्यांनी 2 आठवड्यानंतर सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुमचं घर विकत घेतो। त्यावेळी आम्हाला थोडंसं बरं वाटलं। त्याची प्रोसेस सुरू झाली। तिथे मी त्यांच्या बायकोला विचारलं की तुम्हाला का आमचं घर घ्यावंसं वाटलं। आम्ही 1-1.5 वर्ष झाले तसे पाहत होतो, पण कुणीही तयारच होत नव्हतं घर घेण्यासाठी। तेव्हा त्यांच्या बायकोने सांगितलं की माझा नवरा अजूनही नाहीच म्हणतो आहे घर घेण्यासाठी, पण तुमच्या घरात मी स्वामींचा फोटो बघितला होता, म्हणून घरी गेल्यावर आम्ही खूप विचार केला आणि आम्ही फायनली तुमचंच घर घ्यायचं ठरवलं, कारण तुमच्या मंदिरात स्वामी समर्थांचा फोटो होता। तो फोटो पाहून मी ते घर घेतलंय। मला तर त्यावेळी असं वाटत होतं की आता स्वामी नाहीच आहेत माझ्याबरोबर, पण ज्या क्षणी त्यांनी मला असे सांगितले तेव्हा माझ्या सगळ्या काही शंका दूर झाल्या आणि स्वामी हे माझ्यासोबत नेहमीच आहे हे समजलं। कदाचित अगोदर जे लोक माझं घर घेण्यासाठी येत असेल, स्वामींना त्यांना ते घर घेऊच जायचं नसेल, पण स्वामी भक्तच येऊन जेव्हा माझं घर घेतात तेव्हा कुठेतरी स्वामी काहीतरी विचार करूनच हे सगळं करतात, त्यावर माझा विश्वास बसला। आजही मी स्वामींची खूप मोठी भक्त आहे। मी स्वामींना मानते, त्यांची पूजा करते, मनात श्रद्धा ठेवते आणि म्हणूनच स्वामी मलाही माझ्यासाठी जे योग्य आहे ते काम मिळवून देतात आणि मी अशीच स्वामींमुळेच प्रसिद्धी मिळवली आहे। मी जी काही आहे आज ती फक्त आणि फक्त स्वामींमुळेच आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, बघा अमृताताईंचा हा गोड अनुभव आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच नवनवीन अनुभवांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन स्वामी अनुभवात। तोपर्यंत धन्यवाद।